सर्टिफिकेशन आणलं जातं, हलालच्या माध्यमातून तुम्ही हलालच विकत घ्यायचं असं जेव्हा आग्रह धरला जातो, जबरदस्ती केली जाते, दबाव टाकला जातो, तेव्हा कोणी असे प्रश्न विचारले नाहीत. जेव्हा हिंदू धर्माच्या माध्यमातून असा काही प्रयत्न होत असेल तेव्हाच मग कशाला दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होण्याचे प्रश्न येत आहेत. मग वर्षानुवर्ष हलालच्या नावाने हलाल जिहाद केला जातोय, हलालच विकत घ्या असा आग्रह धरला जातोय, तेव्हा कोण असे प्रश्न विचारण्याची हिंमत करत नाही. मी त्याबद्दल आताच बोलत असताना काय सांगितलं की मी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही ह्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. आणि जे आपले म्हणजे ज्यांना देशाच्या बद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आपल्या भारतात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे. आणि त्याच्यामुळं इतिहास आपण जर वाचला, इतिहासात अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी जी काही पुस्तकं लिहिली आहे, इतिहासाचं संशोधन केलेलं आहे, इतिहासाची माहिती मिळवलेली आहे, खोलवर जाऊन मिळवलेली आहे. त्या सगळ्यात आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या बरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते. दारुगोळा कोण सांभाळत होतं त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि त्याच्यामुळं त्यांनी का असं वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता